अरे वाघ आला रे वाघ आला. कोण म्हणतं शिवसेना संपली? नागपूर RSSचा गड, भाजपची राजधानी. पण शिवसेना पक्षप्रमुखानं या नागपूरच्या भूमीत पाय ठेवला आणि तिथंच भगवा फटकला. उद्धव ठाकरेंचं जंगी स्वागत, घोषणा एकच, अरे वाघ आला रे वाघ आला. कोण म्हणतं शिवसेना संपली? तितक्यात उद्धव ठाकरेंनी नागपुरातच डरकाळी फोडली. पुढच्याच महिन्यात इथंच मेळावा. ठाकरेंची ही डरकाळी गद्दारांना इशारा की कार्यकर्त्यांना टॉनिक? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. नागपुरात वाघाची डरकाळी, गद्दार गेले, शिवसैनिक शिल्लक. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. काय घडलं आज नागपुरात? संघाच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर उद्धव ठाकरेंचं विमान उतरलं. पण बाहेर सीन काय? हजारो शिवसैनिक. उद्धव साहेब आगे बढोच्या घोषणा, ढोल ताशे भगवे झेंडे. मग उद्धव ठाकरेंनी माईक हातात घेतला आणि गरजले. पहिलंच वाक्य, नागपूरला विसरलो नाही, विसरणार नाही. मग थेट बाउन्सर. याआधीही गद्दार फुटले, पक्ष सोडून गेले, पण जोवर कडवट निष्ठावंत शिवसैनिक माझ्या सोबत आहेत तोवर शिवसेना संपणार नाही. आणि मग शेवटी तर बॉम्बच टाकला. कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी कुणीही शिवसेना संपवू शकत नाही. आज मी यवतमाळला चाललोय, पण आज तुम्हाला शब्द देतो, मी नागपुरात आल्याशिवाय राहणार नाही. नागपुरात आल्यावर शिवसैनिकांचा मेळावा घेणार. आपण काही वर्षांपूर्वी कस्तूरचंद पार्क मध्ये सभा घेतली होती. तेव्हा तिथली गर्दी ओसंडून वाहत होती. आता तेवढं मोठं मैदान सरकारनं नागपूरला शिल्लक ठेवलं असेल तर मी त्या मैदानात येणार आणि सभा घेणार. पुढच्या महिन्यात मेळाव्याची व्यवस्था करा, मी येतोय. आणि हो, तुमच्यामुळे शिवसेना आहे आणि राहील. जे जे शिवसेनेच्या मुळावर येतील त्यांना संपवल्याशिवाय तुम्ही थांबणार नाही. पुढच्या महिन्यात नागपुरातच विराट मेळावा घेणार. गड कुणाचा ते दाखवून देणार. उद्धव ठाकरेंनी एकाच वाक्यात 3 मेसेज दिले. भाजपला आव्हान, फुटीरांना टोमणा आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा. गद्दार हा शब्द उद्धव ठाकरेंच्या भाषणात काही नवा नाही. 2022ला 40 आमदार फुटले तेव्हापासून हा शब्द जणू ट्रेडमार्क बनलाय. पण मेळाव्यासाठी नागपूर का निवडलं यातच तर खरी खुन्नस आहे. नागपूर म्हणजे RSS, त्यात भाजपचा गड. इथं मेळावा म्हणजे थेट शत्रूच्या घरात शिरून आव्हान. 2024च्या लोकसभेला विदर्भात ठाकरे गटाला मोठं यश मिळालं. तो जोश टिकवायचा आहे. म्हणजे हे फक्त स्वागत नव्हतं, ही तर युद्धाची घोषणा होती. उद्धव ठाकरेंनी या एकाच दौऱ्यात 3 डाव टाकलेत बरं का. पहिला डाव, सिम्पथी टू स्ट्रेंथ, म्हणजेच सहानुभूती ते सामर्थ्य. मला एकटं पाडलं, फसवलं, ही सिम्पथी. आता मी लढणार आहे. या स्ट्रेंथ मध्ये बदलायची आहे, रडणारा नाही, लढणारा शिवसैनिक दाखवायचा. दुसरा डाव, शिवसेना ब्रँड वाचवायचा. निवडणूक आयोगानं नाव चिन्ह दिलं तरी खरी शिवसेना कोण हे लोकांच्या मनात ठसवायचंय. धनुष्यबाण गेला तरी विचार शिल्लक हे ठासून सांगायचंय. आणि तिसरा डाव, मिशन विदर्भ. आता विदर्भ, भाजपला त्यांच्याच गडात घेरण्याचा प्लॅन. तुम्ही माझे खासदार फोडले, मी तुमचे मतदार फोडणार. उद्धव ठाकरेंनी नागपुरातून 2029 ची शिट्टी वाजवली आहे. शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना उत्तर दिलंय, एवढ्यात नाही. पण प्रश्न हा आहे की फक्त कडवट शिवसैनिकांच्या जोरावर निवडणुका जिंकता येतील? तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंची डरकाळी 2029 पर्यंत ऐकू येईल? वाघांनो, अहो बघताय काय? करा की कमेंट.